नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरोघरी बनवले जातात। तर आज आपण तीळ आणि गुळाचे अगदी कमी साहित्यात लाडू बनवणार आहोत, अगदी खुसखुशीत। तर चला मग लाडू बनवण्यास सुरुवात करूया। दोन्ही तिळाचं आणि गुळाचं व्यवस्थित प्रमाण घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी येथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। साल काढून घ्यायचे आहे। आता मिक्सर जारमध्ये हे वाटून घ्यायचं आहे। इथे मी वाटून घेतला आहे बघा। आता गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई तापल्यानंतर त्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। मी येथे 1 वाटी तीळ घेतलेला आहे। आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खमंग असे खरपूस तीळ भाजायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, अगदी कमी नाही करायची। कढई ही जाड बुडायची वापरायची आहे, कारण तीळ करपतात लवकर, त्यामुळे मी येथे जाड बुडाची कढई घेतली आहे। सारखं असं परतवत राहायचं आहे। तीळ चटचट आवाज आल्यास तिळाचा ते भाजतात। आता इथे बघा, आपले तीळ हे भाजलेले आहेत। तिळाचा कलर बदललेला आहे, खमंग दिसत आहेत आणि खमंग वास पण सुटला आहे। आता इथे मी तीळ काढून घेऊन कढईमध्ये 1 चमचा तूप घालत आहे। तूप वितळून घ्यायचं आहे। तुपामुळे लाडूला छान चव पण येते आणि चकाकी येते, त्यामुळे तूप हमखास वापरा। आता इथे मी गूळ घालत आहे। 1 वाटी तीळ आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, यासाठी 1.5 वाटी गूळ वापरायचा आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता हे गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे। मी येथे हे गूळ वितळून घेत आहे। जास्त पाक करायची गरज नाही। हे गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे। पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत। सारखं असं फिरवायचं आहे। आता बघा, इथे पूर्ण गूळ हा वितळलेला आहे। उकळी पण येत आहे गुळाला। आता इथे गुळाला छान बुडबुडे येत आहेत। आता इथंच आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। इथे मी भाजलेले तीळ घालत आहे। कूट घालत आहे शेंगदाण्याचा आणि मिक्स करून घेऊ। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। कढईला थोडंसं चिकटतं, ते पूर्ण एका जागी करून घ्यायचं आहे। आता इथे गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून कढई खाली घ्यायची आहे आणि ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे, कारण पटपट लाडू वळण्यासाठी ही प्रोसेस आवश्यक आहे। आता मी येथे कढई उतरून घेतलेली आहे। एका वाटीत थोडंसं पाणी घेतलेलं आहे। हे पाणी हाताला लावायचं आहे थोडंसं आणि लाडू वळायचा आहे। थोडंसं हाताला चटके बसतात, पण पटपट केल्यामुळे
लाडू छान होतो। हे बघा किती छान झाला आहे लाडू। आणि तिळाचे लाडू छोटे छोटेच असतात, त्यामुळे मी येथे तिळाचे लाडू लहान लहान बनवत आहे। पटपट वळायचे आहेत लाडू। हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं अवघड जातं लाडू वळण्यासाठी, तर सोबत कोणी असेल तर सोबत एखाद्या व्यक्तीला घेऊन लाडू वळायला सोपं जातं। असेच आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत। तर चला मग तयार झाले असे आपले तिळगुळाचे लाडू, अगदी कमी साहित्यात। अगदी छान खुसखुशीत दिसत आहेत लाडू। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।